कोपरगाव शहरातील बेटनाका परिसरात नॅशनल हायवे क्रमांक 752G या हायवेच्या कडेला असलेले अतिक्रमणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आज मंगळवारपासून हटवण्याची मोहीम सुरू केली असून अनेक पत्र्याचे शेड आणि दुकाने जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले आहे। सर्व्हिस रोड मोकळा करण्यात आला आहे। आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता सदर अतिक्रमणे कारवाई सुरू करण्यात आल्याचे आरोप अतिक्रमण धारकांनी केले आहे। यावेळी अतिक्रमण धारकांकडून विरोध होत असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। माझं नाव सचिन बाळासाहेब बारसे। बेटनाका कोपरगाव येथे आमची जागा आहे। 84-34-2 नंबरचा गट नंबर आहे आमचा। आम्हाला कुठलीही प्रकारची पूर्वसूचना न देता, कुठल्याही प्रकारची नोटीस न देता अचानक यांचे पथक येऊन इथं दमदाटी करून आमच्या वैयक्तिक जागेमध्ये तोडफोड चालू केली आहे। हा नॅशनल हायवेचे लोक आहेत आणि त्यांना सिक्युरिटी पोलिसांची सिक्युरिटी आहे। त्यांना तुम्ही नोटीस वगैरे दिली नाही, जाब विचारला तुम्ही अधिकाऱ्यांना, तर काय म्हणतात? त्यांच्याकडे कसलाच पुरावा नाही आम्हाला नोटीस दिल्याचा, कारण की नोटीसच दिलेली नाही तर त्याचा पुरावा द्यायचा काही विषयच नाही येत नाही। आम्हाला जेवढा वेळ त्यांनी टाइम दिला तोंडी नाही, काहीच नाही, कसलंच काही सांगितलेलं नाही त्यांनी। आम्हाला नुकसान भरपाई आम्हाला त्यांनी दिली पाहिजे आणि आम्ही कोर्टात याबद्दल दाद मागितली जाईल। काय नुकसान झालं इथं? पूर्ण शेड काढून टाकलंय। सूचना आली का आम्हाला आधी खतून काढून द्या म्हणून? असं नसतं। आमची किती नुकसान झाली आहे, नुकसानाची भरपाई द्या आम्हाला पहिली। आमच्या हातात दिली नाही, काही नाही, तसेच काढून घेतलंय। कसं उचलणार, लेडीज कसं उचलती नाही, लेडीजचा सुद्धा विचार केला नाही या लोकांनी। लेडीजचा इथे विचार सुद्धा करते नाही। आम्ही काढायला तयार, त्यांना 2 मिनिट थांबायला लावा। सांगितलं आम्ही काढतोय म्हणून तरी ते काढून सुद्धा देऊ शकत नाही। असा नियम आहे। नोटीस डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।